आता श्री गणेश, परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर, परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांचं स्मरण करून आणि सर्व रसिक श्रोत्यांना जे ज्येष्ठ उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजचा जो कार्यक्रम आहे हार्ट टू हार्ट, याचं नाव मला अतिशय आवडलं, कारण संगीताचा डायरेक्ट अगदी थेट संबंध हृदयाशी असतो आणि या वास्तूचा सुद्धा हृदयाशी अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे हे नाव इतकं आवडलं आहे, त्यासाठी केदार सरांचं आणि शोण सरांचं मनापासून धन्यवाद. म्हणजे हे नावाची संकल्पना कोणाची आहे? खूप खूप सुंदर संकल्पना, कारण याची जोड खरंच खूप सुंदर आहे. ॲक्च्युली कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर कांचन रोपळेकर मॅडमला विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली असं घोषित करावं. नमस्कार. सर्व उपस्थितांचे मनापासून हृदयापासून स्वागत. ॲक्च्युली हा एक अतिशय अनौपचारिक आणि घरगुती सोहळा आहे, पण मला इथे दोन गोष्टी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सांगाव्या वाटल्या, कारण थोडं बडबड करायची माझी सवय आहे. तर मॅडमचं अँकरिंग असताना माईक मी माझ्याकडे घेतलेला आहे. मला असं सांगायचं आहे की हा आजचा जो कार्यक्रम आहे हा बऱ्याच त्रिवेणी संगमांचा कार्यक्रम आहे असं म्हणावं लागेल. इथे मला असं म्हणावं लागेल की इथे एक वाद्य, गायन आणि श्रवण यांचं सुंदर त्रिवेणी संगम आहे. दुसरा त्रिवेणी संगम इथे 3 पिढ्यांचा त्रिवेणी संगम आहे, ज्याचं मला खूप कौतुक वाटतं आहे की माझा नातू आज इथे तबला वाजवणार आहे, माझा मुलगा तबला वाजवणार आहे आणि त्याच्या बाबांनी हा हॉल बनवलेला आहे. त्याच्यामुळे हा 3 पिढ्यांचा त्रिवेणी संगम आहे. अजून एक गोष्ट म्हटलं तर हे कल्पना, कृती आणि अनुभूती यांचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल, कारण आम्ही हॉल बनवल्यावर शोन पाटील सरांना म्हटलं होतं की सर एकदा या आमचा हॉल बघा. सर आले आणि त्यांना खरंच मनापासून हा हॉल आवडला. आता आपल्याला कमी पडतो आहे, पण सर म्हणले होते मस्त हॉल आहे, आपण इथे एक छोटासा कार्यक्रम करू. ही सरांची कल्पना होती, ती केदारनी आणि सरांनी मिळून कृतीत आणली आणि आता आपण सगळे त्याची अनुभूती घेत आहोत. त्याच्यामुळे हा असा बऱ्याच गोष्टींचा त्रिवेणी संगम आहे. मला खूप आनंद होतो आहे आपल्या सगळ्यांना स्वागत करण्यामध्ये. पण मला अजून एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करावी वाटते की हा सगळा संगम का घडून आला, तर हा ज्या व्यक्तींमुळे घडून आला ते म्हणजे आहेत आमचे रोहित रोंगे सर. आणि म्हणजे गंमत अशी झाली की 1-2 वर्षापूर्वी आरतीने अभिराजला जिम्नॅस्टिकच्या क्लासला लावलं होतं. मी म्हटलं अगं तो खूप छोटा आहे, आता त्याला जमेल का एवढं जिम्नॅस्टिक वगैरे? ती म्हणे नाही मम्मा तो करतो. म्हणजे आय मस्ट ॲप्रिशिएट माय डॉटर इन लॉ, शी इज अ व्हेरी बोल्ड मदर. म्हणजे मी माझ्या मुलांना ज्या पद्धतीने वाढवलं त्याच्या एकदम कॉन्ट्रास्ट ती तिच्या मुलांना वाढवते. त्याच्यामुळे तिची दोन्ही मुलं एकदम असे बिनधास्त, बोल्ड आणि शूरवीर आहेत. तर मग आम्ही सरांकडे अभिराजला घेऊन जायचो. सर जिम्नॅस्टिकचे सर आहेत आणि लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांचे क्लासेस घेतात एवढंच फक्त मला एक माहीत होतं. पण हळूहळू सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल इतक्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही लक्षात आली की सर आणि मॅडम आमचे गुरुबंधू आहेत. पारनेरकर महाराजांचं सरांनी, मॅडमनी आणि मी आणि डॉक्टर रोपळेकर सर आम्ही त्यांचे शिष्य आहोत. हा सगळ्यात मोठा संबंध आणि मला खूप छान वाटलं. नॅचरली मला हळूहळू अजून एक गोष्ट लक्षात आली की सर हे नुसते जिम्नॅस्टिकचे गुरु नाही आहेत किंवा हे नुसतं की MBA वगैरे झालेली व्यक्ती नाही आहे, ते खूप आध्यात्मिक आहेत. आणि त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून, म्हणजे रोज जिम्नॅस्टिकचा क्लास झाल्यावर सर पारनेरकर महाराजांची एक सुंदर प्रार्थना सगळ्या मुलांकडून म्हणून घेतात, ती इतकी उत्कृष्ट आहे. म्हणजे बालमनावर हळूहळू न कळत पण कसे छान संस्कार करायचे हे सरांकडून शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर मला असं कळलं की सर हे न्यूरोलिंग्विस्टिक सायन्सचे मास्टर आहेत. त्याच्यामुळे एकदा आम्ही अभिराजबद्दल सरांशी चर्चा करायला त्यांच्या घरी पण गेलो होतो. त्याच्यामुळे सरांशी बोलताना बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि असं हे व्यक्तिमत्व ह्यांच्याबद्दल आता मला सांगणं ऑफ हँड अवघड आहे, म्हणून मी छोटंसं लिहून पण आणलेलं आहे. तर सर हे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक म्हणजे FIG याचे पारकर जज आहेत.
सर एरोबिक्सचे नॅशनल लेवलचे जज आहेत. सरांना महाराष्ट्र शासनाचा प्रेस्टिजियस श्री शिवछत्रपती अवॉर्ड स्पोर्ट्समधला स्पोर्ट्स एक्सलन्ससाठी मिळालेला आहे. करंटली सर औरंगाबादमध्ये जिम्नॅस्टिकचे कोच आहेत आणि सरांच्या अंडर आत्तापर्यंत 10 नॅशनल लेवल आणि 50 स्टेट लेवलच्या प्लेयर्सना अवॉर्ड मिळालेले आहेत. सर स्वतः 1985 सालापासून या फील्डमध्ये आहेत आणि त्यांनी स्वतः 20 नॅशनल आणि मोर दॅन 40 स्टेट लेवलचे अवॉर्ड्स आणि मेडल्स मिळवलेले आहेत. सर ॲक्च्युली MBA इन मार्केटिंग आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहेत आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ते सर्टिफाईड न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मास्टर आहेत अँड ही इज ए क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट. सर आय डोंट थिंक यू हॅव टू बी हिप्नोथेरपिस्ट, युअर CV ओनली हिप्नोटायझेस अस. नाही, हे मूळ आहे या कार्यक्रमाचं. हे मूळ कसं आहे, कारण सरांमुळे आम्हाला शोन पाटील सरांचा पत्ता कळला आणि आय एम सो प्राऊड की माझ्या नातवाला अभिराजला या वयामध्ये इतके 2 दिग्गज गुरु मिळालेले आहेत. कोणाचीही व्यक्तिमत्व आणि व्यक्तिरेखा ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा आई वडील आणि नंतर त्यांना मिळालेले गुरु यांच्यापासून ठरत असते. आता शोन पाटील सरांबद्दल सांगणं पण जरा खूप अवघड आहे. सरांच्या आई येतात. सरांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे सरांनी आईच्या उदरात असतानाच तबल्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. सरांच्या आई डॉक्टर सौभाग्यवती लावण्यवती चौधरी या उत्कृष्ट तबलावादक आहेत आणि गर्भसंस्कार जे म्हणतात ते तबल्याचे बोलाचे सरांना त्याच अवस्थेमध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर सर इंजिनियर आहेत आणि सध्या ते MITमध्ये प्राध्यापक आहेत. पण लहानपणी आधी आई आणि नंतर मामा यांच्याकडून तबल्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जगप्रसिद्ध तबलावादक योगेश समशी यांच्याकडून तबल्याचं शिक्षण घेतलेलं आहे. तबला अलंकार परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये शोन पाटील सर प्रथम आलेले आहेत. त्यांनी अत्यंत दिग्गज कलाकारांना तबल्यावर साथ दिलेली आहे, जसं की मालिनी राजूरकर, आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, नाथराव नेरळकर आणि लिस्ट बरीच मोठी आहे. सर भारतभर तबलावादन करतात आणि सवाई गंधर्व महोत्सवामध्ये सरांचा सहभाग आहे. ऑल इंडिया रेडिओचे सर A ग्रेडचे आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. आता माझ्या अभिराजला ह्याच्यापेक्षा सुंदर अजून कोणते टीचर मिळणार आहे. तर आज अभिराज, त्याचे वडील आणि त्यांचे टीचर असं सगळ्यांचं सुंदर आपल्याला तबलावादन इथे जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. तर मला असं वाटतं की आधी आपण या 2 सरांचं फेलिसिटेशन करूया आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी केदारला विनंती करते की त्यांनी रोंगे सरांना फेलिसिटेशन म्हणजे काही नाही, एक छोटंसं आम्ही बरं इकडे या ना. हो या ना मग असे उभा राहा. ॲक्च्युली आम्ही तोक सर पण येणार होते पण त्यांच्या आज बाबांचं त्यांना काही कार्यक्रमात त्या अडकले म्हणाले, ते मला म्हणाले. हे फक्त नावापुरतं आहे पण आम्ही मनापासून आणि हृदयापासून आपलं स्वागत करतो. आता मी जास्त बोलत नाही, तुम्हाला बोर करत नाही. मी माईक अश्विनी मॅडमच्या हातामध्ये.